मराठी कथा घटस्फोट. घटस्फोट घेऊ नका. नवरा बिचारा काय म्हणतो किमान ऐकून घ्या. पटलं तर हो म्हणा, नसताच सोडून द्या. साध्या क्षुल्लक कारणावरून वाद घालू नका. घरातल्या मोठ्या माणसांना चरचर बोलू नका. काय उपयोग आहे तुझ्या उच्च शिक्षित असण्याचा? मुळीच गर्व करू नकोस थोडं बरं दिसण्याचा. नोकरी करतेस, हातभार लावतेस, चांगली गोष्ट आहे. फडफड तुझं बोलणं कुठं बेस्ट आहे. आईशी सलगी करताना सासूशी नको भांडू. आयुष्यातले सुखाचे क्षण उगीच नको सांडू. स्वच्छता टापटीप, घर पॉश असावं. याचा अर्थ असा नाही की घरात कुणीच नसावं. थकलेले आई वडील सांग कुठे जातील. आज ना उद्या आई बाबा मुलाकडेच येतील. खरं सांग, या मुद्द्यावर भांडण व्हायला पाहिजे का? म्हातारपणी त्यांनी काय आश्रमात जायला पाहिजे का? अशिक्षित आहेत, साधे आहेत, मान्य आहे मला. याचा अर्थ असा नाही की घालून पाडून बोला. आई वडिलांचं दिसणं नाही असणं महत्त्वाचं असतं. म्हातारी माणसं असतील तर घर शोभून दिसतं. आई वडील घरात असणं हा इंटेरियरचाच भाग आहे. समजू नकोस सुरकुतला चेहरा पॉश हॉलला दाग आहे. खर्च होतो. होऊ दे, आशीर्वाद मिळेल. तू म्हातारी झाल्यावर तुला सारं काही कळेल. शिकली सवरली मुलगी तू, यावरून घटस्फोट व्हावेत. लाखोचं पॅकेज असलं तरी मार्क शून्य द्यावेत. तुझ्या आईवडिलांचा मी आदर करतो. पाहतीस तू चालताना त्यांचाही हात धरतो. थकलेल्या देहासोबत आपलं तुपलं करू नको. माणसांना दूर फेकून वस्तूंनी घर भरू नको. म्हाताऱ्यांना काही नको, फक्त गोड बोला. म्हण ना तू सासूबाई, वालाच्या शेंगा सोला. मुलींनो समजून घ्या नवरा काय म्हणतो. माया प्रेम आपुलकीने फ्लॅट सर्व बनतो. मित्रांनो, ही तुम्हाला कविता कशी वाटली कमेंट करून कळवा. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.